लक्षात असू द्या 15 मिनिटामध्ये जर 3 षटक कंप्लीट झाले नाही तर एक खेळाडू 38 वर्तुळाच्या आतमध्ये घ्यावा लागेल, याची आपण नोंद घ्यायची आहे. कारण आज आपल्याला भरपूर उशीर झाला आहे, आज एक मॅच एक्स्ट्रा देखील आहे, त्यामुळे विनंती आहे टीम कासगाव आणि टीम छत्रपती संभाजीनगर मुरबाड दोन्ही संघाचा आम्ही आभार व्यक्त करू, कारण दिलेल्या वेळेवरती खरं तर दोन्ही संघ दाखल झाले. मग आमचे समीर राऊत असतील, त्याच्या साथीने नितेश लहाने, करण लहाने, तर दुसऱ्या बाजूला अमोलजी कथोरे. आपला आभार आहे की आपण दिलेल्या वेळेवरती दाखल झालात. दिलगिरी थोडीशी व्यक्त करू, आज थोडंसं उशिराटे सामना इथे सुरुवात झाली, परंतु यानंतर आपण रेडी राहायचे. बीड इनिंगमध्ये टॉससाठी कासगाव आणि छत्रपती संभाजीनगर दोन्ही संघ आपण यायचे, याची आपण नोंद घ्यायची आहे. Yes, thank you so much. एका बाजूला डोके संघ तर दुसऱ्या बाजूला श्री गणेश क्रिकेट क्लब दहिवली संघ आपल्याला पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा बॉलचा सेकंड राऊंड आपल्याला पाहायला मिळतोय. डोके वर्सेस दहिवली असं बॅटल. टॉस जिंकला टीम दहिवली संघानं आणि प्रथमतः स्वीकारले क्षेत्ररक्षण आणि इन्व्हाइट केले, आमंत्रित केल्या बॅटिंगसाठी जर्मन क्रिकेट क्लब डोके या संघाला बॉलिंग ट्रॅकवरती P1च्या पहिल्या षटकामध्ये 4 षटकांची मॅच आणि पॉवर प्ले मध्ये पारस देशमुखला आपण पाहतोय आणि स्ट्रायकिंग इनला बॅट्समन जयेश भोईरला आपण पाहतोय. नॉन स्ट्राइक इनला पॅडी अर्थातच प्रदीप भोईर. सामन्याची सुरुवात देऊयात, दोन्ही टीमला लक्ष शुभेच्छा करूयात. मॅचला सुरुवात आणि पहिला बॉल इथे आलाय डॉट. सलामीवीर जयेश आणि प्रदीपला आपण पाहतोय. पहिला बॉल डॉट. नेक्स्ट बॉल. हो, लेंथ बॉल होता, मैदानाच्या आतमध्ये टप्पा पडला, थोडासा खाली राहिला बॉल आणि थेट जाऊन विसावला विकेट किपरच्या हातामध्ये. सलगचा येणारा मैदानाच्या आतमध्ये दुसरा बॉल डॉट आला. एक वाईडिश लॉंग ऑफला, एक काऊ कॉर्नर रिजन मध्ये, सर्कलच्या बाहेर, सर्कलच्या आतमध्ये मिड ऑन, तदनंतर शॉर्ट कव्हर, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, शॉर्ट पॉइंट, थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग आणि शॉर्ट स्क्वेअरला गेला. फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात सर्कलच्या आतमध्ये. नेक्स्ट बॉल. फुल टॉस होता, समोरच्या दिशेने फटका एक्झिक्यूट केला, लॉंग ऑफ मधून फिल्डर प्रचंड वेगाने चेंडूपर्यंत आलाय. एक झाले कंप्लीट आणि एकानं अकाउंट ओपन केलंय टीमचं, तर म्हणजे बॅट्समन जयेश भोईरनं. एकदा स्कोर कार्ड वरती लागले गेले. स्ट्राइक रोटेट झाले. पाडीला आपण पाहतोय प्रदीप भोईर स्ट्रायकिंग एंडला, त्याच्या अगेन्स्ट पारस देशमुखचा पुढचा बॉल. पुढचा बॉल आल्या लेफ्ट केलाय, स्ट्रायकिंग एंड वरती आला आणि आल्यावरती बॉलला फेकून दिला थेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. एका टप्प्यावरती चेंडूने गाठली सीमा रेषा. बॉल सीमा पार, 4 धावा चौका. चार धावा आपल्याला पाहायला मिळतात. प्रदीप भोईरच्या बॅटमधून चौकार आला. नेक्स्ट बॉल. पारसच्या अगेन्स्ट यावेळेला देखील चांगला स्ट्रोक विषयमध्ये फटका एक्झिक्यूट केलाय. लॉंग ऑफ मधून फिल्डर पोहोचलाय. एक कंप्लीट झाली आहे आणि एकाच्या साथीनं धाफरक 6 अंकावर जाऊन पोहोचलाय. शेवटचा एक बॉल षटक क्रमांक पहिल्यामध्ये अजूनही शिल्लक आहे. फर्स्ट ओव्हर इन प्रोग्रेस.
आमचे दमदार आयोजक प्रशांत भोईर हे देखील ऑनलाईनच्या स्वरूपात या स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटतात. प्रशांत भोईर यांचं देखील करूयात सहर्ष हार्दिक स्वागत. शेवटचा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. हा देखील हाताळला निर्धाव चेंडू. गोलंदाज पारस देशमुख ना. आताचा बॉल आला डॉट आणि बघता बघता द एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. स्कोर कार्ड लॉस ऑफ 0 विकेट 6 ऑन द स्कोर कार्ड. चला दहिवली टीमला देखील विनंती आहे कारण 11:58 आपल्याला कंप्लीट 3 षटक हाताळायच्यात. पहिलं षटक हाताळण्यासाठी तब्बल 6 मिनिटं आपण खर्च केल्यात. येणाऱ्या 9 मिनिटांमध्ये आपल्याला कंप्लीट येणारे 2 षटक हाताळायचेच आहेत. याची देखील दहिवली टीमनं नोंद घ्या कारण आज तब्बल 9 मॅचेस आपल्याला कव्हर करायचे आहेत. हे देखील विसरून चालणार नाहीये. आयोजन कमिटीने देखील आपल्यापासून कोऑपरेटिव्हची आशा अपेक्षा बाळगली आहे. सो आपला देखील कर्तव्य आहे की आपण देखील कोऑपरेटिव्ह करा. दुसरं षटक प्रगतीपथावरती युवराज सुरशला आपण पाहतो बॉलिंग ट्रॅकवरती. पहिला बॉल दिशा पाहावी लागेल. खऱ्या अर्थाने शरीरापासून दूर ठेवायचं होतं. पंच आमच्याकडे वळतात. दत्ता कडाव सर अर्थातच DK सर आणि सांगतायत अंपायर सिग्नल दॅट्स अ वाईट बॉल. एक्स्ट्राची एक धाव टीमच्या टोटलमध्ये ऍड होतीये. पहिला बॉल फुटवरचा वापर केलाय. स्टेप आउट फटका खेळलाय समोरच्या दिशेनं लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून फटका एक्झिक्यूट करायचा होता. धावबाची संधी मैदानाच्या आतमध्ये पण बघता बघता चांगलं कॉलिंग या 2 बॅटरच्या दरम्यान आणि सहजरित्या या 2 धावा इथे कंप्लीट करण्यात आल्यात. 9 ऑन बोर्ड. जर्मन क्रिकेट क्लब ढोके संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट श्री गणेश क्रिकेट क्लब दहिवली हा संघ. ऑन साइडला आडवा बाटनं हल्ला चढवलाय. पाडीच्या बाटमधून अजून एक तडाखेबंद क्रॅकिंग अँड ट्रेड मार्किंग 6. क्या बात आहे. काय फटकेबाजी मैदानाच्या मध्ये जरूर तुम्हाला पाहायला मिळेल आज. खरं तर ज्या खेळाडूंना मी म्हणेन मग पंचकृषीमध्ये डोके असेल, दापिवली, आंबेशू, एरंजाड या भागातून पहिला मान ज्याने पटकावला TDPL खेळण्याचा ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग. खरं तर मंगेश भोईर आज टीममध्ये नाही आहे. मॅगी नाही आहे परंतु त्याची जागा भरून काढतोय मैदानावरती प्रदीप भोईर. पुढचा बॉल अजून एक फटका चांगला आहे. यावेळेस देखील गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक पाठमोरा. बॉल नाही थांबणार. गवताच्या गालीचा पसरला आणि त्याच गवताच्या गालीच्याला आग लावत बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतील 4. येतोय चौकार. कडक बॅटिंग तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. देवा भोईर जे टीमला लीड करतात. खरं तर आमचे अमोलजी भोईर असतील, जागृतीताई अमोल भोईर असतील, भरपूर साऱ्या शुभेच्छाचा वर्षाव होतो ज्यावेळेस डोके संघ खेळत असतो. आणि मागील 2 वर्ष आधी आपण जर डोके टीमचा खेळ पाहिला असेल तर भन्नाट फॉर्ममध्ये हा संघ होता आणि त्यानंतर आपण पाहतोय पुन्हा एकदा आता हळूहळू कमबॅक करतोय. या मॅचमध्ये पहिला सामना त्यांनी जिंकला. मयूर ग्रुप बदलापूर संघाला त्यांनी परास्त केला आणि आता या मॅचमध्ये देखील आतापर्यंत चांगली बॅटिंग पाहायला मिळेल. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. यावेळेस देखील फटका तर चांगला आहे. क्षेत्ररक्षक पाठमोरा. भाग मिल्का भाग ही परिस्थिती आपल्याला पाहायला मिळेल. 2 खेळाडू पोहोचतील परंतु गॅप मधून बॉल सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर शोधलाय. गॅप लावलाय. मॅच बॉल सीमा पार. चौकार. दुसऱ्या बाजूला दिगंबर सुरोशे जे दैवली गावचे उद्योजक आहेत, निलेशजी लंके साहेबांचे निस्वार्थी समर्थक आहेत. जिथे कोणी नाही पोहोचला तिथे दिगंबर सुरोशे पोहोचले. ते देखील मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचंही मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. आमचे अनिकेत सुरोशे त्यांचं आगमन झालं. त्यांचे मनपूर्वक स्वागत. तेजस सुरोशे असतील ही A1 जोडी आहे खास करून दहिवलीची. आणि त्यानंतर आमचे दहिवलीचे सिद्धू पाटील, अजयजी काठवळे हे देखील मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचे मनपूर्वक स्वागत आहे. आज बाळकृष्ण मुंडे नाही आहे टीममध्ये. इथे फटका चांगला आहे. पुन्हा एकदा गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक पोहोचेल त्याच्या आबाकाच्या बाहेर. गॅप होती, मोठी दरी होती. त्या दरीला भेदून दुभागून चिरत पाडत बॉल सीमा पार. 4 धाबा. चौकार. नाही श्रवण दहिवली म्हटलं की नेहमीच एक मोठी स्पर्धा आपण पाहतोय. दहिवली चषक
यावर्षी 13 बाईकसह ती स्पर्धा आपण पाहणार आहोत आणि मागील वर्षी देखील जवळजवळ 4 बाईकसह ती स्पर्धा आपण पाहिली होती आणि त्या स्पर्धेचे दमदार आयोजक आमचे बालकृष्ण मुंडे आणि त्याच्या साथीनं भावी सरपंच आमचे निखिलजी चंद्रकांत चव्हाण त्यांचंही आपण मनपूर्वक स्वागत करू या स्पर्धेच्या माध्यमातून. कारण निखिलजी चव्हाण म्हटलं की युवकांचे प्रेरणास्थान म्हणून त्यांची ओळख आहे आणि त्यांच्या साथीनं आपले बाळकृष्ण मुंडे असतील आणि त्याचबरोबर पूर्णपणे जिम्मेदारी कोणाच्या खांद्यावरती असते तर आमचे प्रतीक शेठ गुरुनाथ कडव, अक्षयजी गुरुनाथ कडव यांचाही नावाचा उल्लेख व्हायला हवा. 4 ओव्हरची मॅच आहे. षटक क्रमांक 2 आपण पाहतोय आतापर्यंत संपन्न झाले. 22 धाबा फलकावरती जोडले गेल्या. 28 धाबा माफी असावी कारण पहिल्या ओव्हरमध्ये 8 आणि या ओव्हरमध्ये 22 धाबा. आतापर्यंत 6 धाबा पहिल्या ओव्हरमध्ये माफी असावी. त्यानंतर या ओव्हरमध्ये आतापर्यंत 22 धाबा खर्च करत असताना धावफलक जाऊन पोहोचलाय. टीमची टोटल स्कोरबोर्डवरती 28 धाबा. थोडीशी महागडी गुणवत्ताची मी मिळेल टीम दहिवली संघासाठी या मॅचमध्ये. अजूनही 2 ओव्हरचा खेळ आता शिल्लक आहे. बघा स्पीडअप करायचं आहे. हा षटक तुम्हाला कमीत कमी वेळामध्ये फेकायचा आहे. चार ओव्हरची मॅच जरूर पार मिळेल. फक्त 4 मिनिटांमध्ये तुम्हाला हे षटक कव्हर करायचं आहे. टीम दैवली लक्षात असू द्या. आणि आता तुम्हाला चौथ्या षटकासाठी एक खेळाडू 38 वर्तुळाच्या आतमध्ये घ्यावा लागेल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. चला टीम ढोके उशीर करू नका. लवकरात लवकर मॅचला आपण सुरुवात करतोय. ढोके म्हटलं की आमचे रामदासजी भोईर ओवर नंबर 3 प्रगति पर हम देख पा रहे दोस्तों कुणाल निहारे, केतन निहारे गेंदबाजी मार्ग पर आ चुके हैं. बल्लेबाज प्रदीप, अच्छी बल्लेबाजी यहां से दिखाई है दोनों बल्लेबाजों ने. 28 रन स्कोर के ऊपर राउंड द विकेट. ओ पहली गेंद आड़े बल्ले से खेलना चाहते थे. गेंद जाएगी मिड विकेट के क्षेत्र में. डीप में खिलाड़ी भागते हुए पहुंचे. एक सिंगल बटोरना, दूसरे की कोशिश. 2 रन बटोरना चाहते थे और बड़ी तेजी से यहां से 2 रन बटोरते हुए 30 रन स्कोर कार्ड के ऊपर हम देख पा रहे दोस्तों. दोनों भी बल्लेबाजों ने मैं कहूंगा इस मुकाबले में, हालांकि शुरुआत थोड़ी सी मैं कहूंगा खराब हुई थी बल्लेबाजी करने वाली टीम ढोके के लिए, लेकिन उसके बाद हमने देखा क्या कमबैक किया है. 30 रन स्कोर कार्ड के ऊपर अब तक हम देख पा रहे दोस्तों. ओवर नंबर 3 गेंदबाजी मार्ग के ऊपर केतन निहारे. 4 मिनट में यह ओवर खत्म करना है इस मुकाबले में. यह भी ध्यान में रखना होगा क्योंकि 15 मिनट का समय दिया है यहाँ से दोनों टीमों के लिए. स्ट्रोक अच्छा है. फिर से एक बार ऑन साइड में खेला हुआ स्ट्रोक. स्कोरले के क्षेत्र में खिलाड़ी मयूर काठावले थे. गेंद को रोका, उठाकर फेंका. इस दरम्यान पर्याप्त समय था बल्लेबाजों के पास सिंगल रन बटोरने का और टीम की रन संख्या 31. 31 रन स्कोर कार्ड के ऊपर हम देख पा रहे दोस्तों. दोनों भी टीमों की बातें करेंगे तो अच्छी टीम है. दोनों टीमों में यदि बात करेंगे अच्छा क्रिकेट अब तक जरूर दिखाया है इस प्रतियोगिता में. दहिवरी टीम की यदि बात करेंगे तो एक बड़ी टीम को उन्होंने कल के दिन में परास्त किया था और अंबेशु जैसे बड़े टीम को परास्त किया था. तो दूसरी तरफ बात करेंगे टीम ढोके जिन्होंने ध्रुव शिलेबर मयूर ग्रुप बदलापुर टीम को परास्त किया. पोल्टोस था, आड़े बल्ले से खींचा हुआ स्ट्रोक. गेंद जाएगी डीप में. खिलाड़ी पहुंचेंगे, गेंद को रोका, उठाकर फेंका. सिंगल रन यहां से बटोरते हुए. सिंगल डबल से ज्यादा कुछ फर्क नहीं पड़ने वाला है. यहां से बल्लेबाजी करने वाली टीम के अगेंस्ट खेलती हुई टीम गेंदबाजी करने वाली श्री गणेश दहिवली को इस मुकाबले में टीम की रन संख्या 32 रनों के ऊपर जाकर पहुंची है. अब तक यदि बात करेंगे 4 रन खर्च करते हुए 3 गेंदों का खेल अब तक समाप्त हो चुका है. अच्छी गेंदबाजी केतन के द्वारा. सबसे ज्यादा प्रैक्टिस करने वाले खिलाड़ी केतन निहारे मैदान के अंदर खेलते हुए. राइट एम राउंड द विकेट. ओ इस बार स्ट्रोक अच्छा है. ऑन साइड में खींचकर मारा है. डीप अगर स्कोर लाइक बाउंड्री लाइन के बाहर. 3 गेंदों में जो कमाया था वो चौथे गेंद में गमावा है. यहां से केतन निहारे ने. गेंद जाएगी बाउंड्री लाइन के बाहर. 6 रन. काय फटका खेळला प्रदीप भोईरनं. खऱ्या अर्थानं ऑन साइडला हा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझन क्लिअर केला.
चांगला स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये. प्रदीप भोईरचा जर उल्लेख करायला गेला ना तर प्रदीप भोईर सलामीसाठी आला होता. त्यानं 11 बॉल त्यानं फेस आतापर्यंत केल्यात, पण 35 धावांचं कॉन्ट्रीब्युशन त्यानं आतापर्यंत दिलंय. भरपूर चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाडी सध्याच्या घडीला करतोय. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे, पण संघ अद्याप जाऊन पोहोचलाय त्या 38 अंकावरती आणि त्यामध्ये इंडिव्हिज्युअल 35 धावा प्रदीपच्या. फिर से एक बार बड़ा स्ट्रोक खेलना चाहते थे, बल्ले का बाहरी किनारा था, फाइनल के क्षेत्र में गेंद जाएगी, चकमा देते हुए वहां पर खिलाड़ी थे प्रथमेश थे, गेंद को रोकना चाहते थे जरूर, लेकिन अच्छी यहां से फील्डिंग हम देख पा रहे हैं. एक सिंगल यहां से मिलेगा टीम की रण संख्या सिंगल के साथ आगे बढ़ती हुई 39 रनों के ऊपर स्कोर कार्ड जाकर पहुंचा है. इस मुकाबले में 4 ओवर का ये मुकाबला है दोस्तों. 4 ओवर में यदि 45 रन भी बन पाते हैं तो यहाँ से टीम दहिवली भी अच्छा क्रिकेट खेलेगी, इसमें कोई संदेह नहीं है, क्योंकि संदेश बागराव जैसा बल्लेबाज, प्रतीक कड़व जैसे बल्लेबाज आपको जरूर देखने मिलेगा सेकेंड इनिंग में बल्लेबाजी करते हुए. राउंड द विकेट, हाफ ट्रैकर था, इस बार स्ट्रोक अच्छा है, खींचकर मारा है डीप में खिलाड़ी, गेंद को रोकना चाहते थे, फिर भी क्रिकेट के खेल में फुटबॉल स्टाइल से गेंद को रोकना चाहते थे, लेकिन उनको चकमा देती भी गेंद निकली सीधा वाइडिश लॉन्ग ऑफ बाउंड्री लाइन के बाहर. 4 रन. क्या बात आहे, काय फटका आपल्याला पाहायला मिळाला. शरीरापासून दूर ठेवला होता, हाफ ट्रॅकर होता आणि इनफिल्डच्या वरून उडवला होता. वाडिश लॉंग ऑफला बॉलला क्लिअर केला, फिल्डर होता पण त्याच्या आवागाच्या बाहेर. हा चौकार मैदानाच्या आतमध्ये, तो म्हणजे बॅट्समन जयेश भोईरच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. का बॅटिंग करतोय, ज्या प्रकारे प्रदीप भोईर बॅटिंग करतोय ना, आता खऱ्या अर्थानं त्याला पाहून खऱ्या अर्थानं जयेश भोईरचा देखील रंग बदललाय आणि त्यानं देखील टोकला एक जबरदस्त चौकार. 43 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. 43 ऑन दी स्कोर कार्ड. लॉस ऑफ 0 विकेट, 3 ओव्हर कंप्लीटेड फ्रॉम टीम जानवा क्रिकेट क्लब ढोके. एकही गडी अद्याप गमावलेला नाहीये. सलामीसाठी आले होते जयेश भोईर आणि प्रदीप भोईर आणि नाबाद त्यांनी या 3 षटकामध्ये 43 धावा बनवल्यात. अंपायर 1 मिनट रुकना है आपको, एक खिलाड़ी 38 वर्तुल के अंदर लेना होगा. बघा काटेकोरपणे बांधले गेले नियमावली आणि त्या नियमावली चालू असलेली दर्जेदार स्पर्धा. वेळेचं बंधन प्रत्येक संघासाठी आहे, कारण 11:43 पहिला बॉल हाताळला होता. 11:58 ठीक 3 षटक कंप्लीट करायचे होते. 2 मिनिटं एक्स्ट्रा खर्च केल्यात, म्हणजे 38 सर्कलच्या आतमध्ये आता तुम्हाला एक एक्स्ट्रा खेळाडू घ्यावा लागेल. सर्कलच्या बाहेर 4 खेळाडू या शेवटच्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. पहिला बॉल फुल टॉस होता, ऑन साइडला टर्न केला, फुल टॉसचा फुल टोल वसूल केलाय. बॉल चालला थेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर दी लाईन. प्रदीप भोईरचा हल्ला, त्यानं फेकला चेंडूला सीमा पार. आलाय जबरदस्त चौकार. नहीं, प्रदीप खिलाड़ी की यदि बात करेंगे, प्रदीप भोईर को आप देख रहे हैं दोस्तों, जिन्होंने पिछले 2 सीजन की बात करेंगे तो बैकफुट पर थे, लेकिन उन्हें अभी अच्छी तरह से मालूम है कि मंगेश भी आज टीम में नहीं है, तो यहाँ से अच्छा प्रदर्शन करना है और उसी अनुशंका से अब तक बल्लेबाजी होती भी हर गेंदबाज का स्वागत उन्होंने चौके और छक्कों से किया है. यहाँ से चौका आता हुआ टीम की रण संख्या बड़ी तेजी से आगे बढ़ेगी. 47 रन स्कोर कार्ड के ऊपर. कुणाल आगे बढ़कर खेलने की कोशिश, यहां से फिर से एक बार ऑन सेट में खेला है जरूर. स्कोरलेग के क्षेत्र में बड़ी मछली जाल में फंसते भी यहां से हम देख पा रहे काठौले ने ये कैच यहां पर कैरी किया और बल्लेबाज प्रदीप भोईर यहां से लौटते हुए. लेकिन अगर प्रदीप का खेल आपको पसंद हो तो तालियों की गूंज होनी चाहिए दोस्तों इस बल्लेबाज के लिए. क्या बात आहे, काय बॅटिंग केली मैदानाच्या आतमध्ये. प्रदीप भोईरनं 14 बॉल त्यांना फेस केल्यात, पण 14 बॉल मध्ये आपल्या संघासाठी तब्बल 40 धावांचं कॉन्ट्रीब्युशन त्यानं आतापर्यंत दिलं होतं. अप्रतिम बॅटिंग, जबरदस्त बॅटिंग मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळाली होती. चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये कुणाल नेहारेनं हाताळला. हाफ ट्रॅकर होता, त्यानंतर डीप मिड विकेट रिजन मध्ये पूल करायचा होता, पण मयूर काठावले चेंडूच्या खाली आणि त्याचा चांगला जजमेंट आणि त्यानं चांगला झेल खऱ्या अर्थानं कॅरी करत असताना फलंदाजाला फेल. धक्का क्रमांक लागला पहिला. प्रदीप भोईरच्या खेळीचा झाला अंत आणि आता नवीन बॅटर पॉवर हिटर ऑफ टीम ढोके अर्थातच रुपेश भोईर मैदानाच्या आतमध्ये आलाय. तब्बल 3ऱ्या क्रमांकावरती आता रुपेशच्या कांद्यावरती जबाबदारी आहे. 47 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर होता, पुन्हा एकदा विकेट करायचा प्रयत्न. बॅकवर्ड डिव्हिजन मध्ये 3 फिल्डर चेंडूच्या पाठमोरा. मयूर पोहोचलाय, चांगला बॅकअप आपल्याला पाहायला मिळालं. शॉट थर्ड माइलचं आणि अखेरच्या क्षणाला बॉलला स्टॉप केलाय. तब्बल 1च धाव आपल्या संघासाठी वाचवली आहे, म्हणजे 3 धावा इथे धावून कंप्लीट केल्या गेल्यात. संघ जाऊन पोहोचला 50 अप, अर्धशतक कंप्लीट टीमचं आणि संघ जाऊन पोहोचलाय तब्बल 50 या अंकावरती. काय बॅटिंग करतोय
जर्मन क्रिकेट क्लब ढोक्या संघ फ्लाइंग स्टार्ट या टीमला मिळाला आणि आता एंड देखील चांगला करत असताना यामुळे देखील चांगला स्ट्रोक करायचा प्रयत्न. बाची बाहेरची एज होती, बॅकवर्ड रिझन मध्ये, गली रिझन मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळाला. स्ट्राईक रोटेट झाली, 51 धावा. काय म्हणाल राहुल सर, कारण ज्या प्रकारे सुरुवात राहिली ना प्रदीप भोईरची, त्याच प्रकारे आता एंड देखील करावा लागेल, तो म्हणजे बॅट्समन रुपेश भोईरला. नहीं, रुपेश भोईर की बात करेंगे तो नामचीन बल्लेबाज है. एक बाइक कासगांव के मैदान के ऊपर उन्होंने जीती है. अपने टीम के लिए अच्छा खेल हमेशा उन्होंने किया है जरूर, लेकिन यहाँ से यदि बात करके एक सिंगल मिलेगा, सिंगल के साथ टीम की रण संख्या आगे बढ़ते हुए यंगस्टर खिलाड़ी जयेश को आप देख रहे हैं मैदान के अंदर जिस तरह का क्रिकेट उन्होंने भी दिखाया है. यंगस्टर का बढ़ना हमेशा हमें टीम ढोके के माध्यम से देखने मिलता है. और यदि बात करेंगे, आज मंगेश टीम में नहीं है, लेकिन जयेश ने भी अच्छा खेल किया है. यदि बात करेंगे, शुरुआत में कहूंगा थोड़ी सी खराब हुई थी, नाजुक परिस्थिति थी टीम ढोके की, लेकिन उसके बाद उन्हें विश्वास था प्रदीप भोईर के ऊपर, विश्वास था जयेश के ऊपर, और उसी तरह की बल्लेबाजी पूरी तरह से सेट हो चुके थे दोनों बल्लेबाज. लेकिन उसके बाद मैं कहूंगा प्रदीप आउट हो चुके. अब रुपेश यहां से हेलीकॉप्टर उड़ाना चाहते थे जरूर, लेकिन प्रॉपर बल्ले के ऊपर गेंद नहीं थी. सिंगल मिला, सिंगल के साथ यहां से टीम की रन संख्या जाकर पहुंची स्कोर कार्ड के ऊपर 53 रन जुड़ चुके हैं. 54 का लक्ष्य इस मुकाबले में हम बात करेंगे जरूर. चलिए, दोनों टीम कासगांव और छत्रपति संभाजीनगर मुरबाड, आपको आना है टॉस के लिए, शीघ्र प्रस्थान करें. और टॉस खऱ्या अर्थानं केला जाईल कासगाव आणि मुरबाड छत्रपती संभाजीनगर या दोन टीमच्या दरम्यान. काय बॅटिंग केली मैदानाच्या आतमध्ये ढोके टीमनं. खऱ्या अर्थानं रुपेश भोईरचा देखील चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळाला. रुपेश भोईरचा जर उल्लेख करायला गेला तर ढोके टीमचा पहिला बायकर मॅन म्हणून रुपेश भोईरकडे पाहिलं जातं आणि गोल्डन मॅन देखील त्याच्याकडे पाहिलं जातं, कारण सुवर्ण कॉइन हे ढोके टीम मधून पहिला पटकावणारा तो म्हणजे रुपेश भोईर, ते म्हणजे कांस्य चषकामध्ये. यस कैमरामैन फोकस करो, रुको जरा सबर करो. एका बाजूला मिताली 11 श्री गणेश क्रिकेट क्लब कासगाव संघ, तर त्यांच्या अगेन्स्ट दुसऱ्या बाजूला अमोल कथोरेचा संघ अर्थातच छत्रपती संभाजीनगर मुरबाड संघ आपल्याला पाहायला मिळेल. स्विंग द कॉइन. एडाचा कॉल होता आणि टॉस जिंकलाय, तर म्हणजे कासगाव या टीमने वॉन द टॉस बाय टीम श्री गणेश क्रिकेट क्लब कासगाव आणि इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. यस, थँक्यू सो मच. खूप चांगली लढत आपण पाहताय. एक्स्ट्रा पोलचा दुसऱ्या फेरीतील सामना आपल्याला पाहायला मिळतोय आणि दुसऱ्या फेरीतील पहिल्या सत्राचा खेळ अद्याप कंप्लीट झाला. आणि पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना जर्मन क्रिकेट क्लब ढोके या टीमने धावा केल्या, त्या तब्बल 53 आणि 54 धाव्यांचं माफक लक्ष्य उभं केलंय. ते म्हणजे टीम श्री गणेश क्रिकेट क्लब दहिवली या टीमच्या माध्यमातून. आणि 54 धावा कशा प्रकारे बनवल्या जातील दहिवली टीमच्या माध्यमातून आणि 54 धावा कशा प्रकारे रोखल्या जातील त्या म्हणजे ढोके टीमच्या माध्यमातून, याचं धावतं वर्णन ऐकायला करूयात मायक्रोफोनवरती परिवर्तनाने. या ऐकूयात पुन्हा एकदा तुषारजी शिंदे सर. यस, पुन्हा एकदा जुगलबंदी आपल्याला पाहायला मिळेल. हिंदी प्लस मराठी बोथ लँग्वेज मल्टी टॅलेंटेड कॉमेंटेटर्स अर्थातच एवन जोडी चे आणखीन एक दमदार शिलेदार म्हणजेच तुषारजी शिंदे सर आणि राहुलजी चव्हाण सर. थँक्यू सो मच.
मिनिटं झालेत, 12 वाजून 11 मिनिटांनी पहिला बॉल पडला पाहिजे याची काळजी घ्यायची आहे. चोपन्न धाव्यांचं मोठं लक्ष आहे आणि या लक्ष्याचा पाठलाग कशा रीतीने केला जाईल ही गोष्ट खूप महत्त्वपूर्ण. अटॅकिंग क्रिकेट सुरुवातीपासून दहिवली संघाला खेळावं लागेल कारण लक्ष मोठं आहे आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करायचा असेल तर आक्रमक क्रिकेट खेळल्याशिवाय दुसरा पर्याय तुमच्याकडे नाहीये. 56 धावा बनवायच्या 24 बॉलमध्ये 56 धाव्यांची आवश्यकता आहे. एक मोठं लक्ष आहे. बॉलिंग ट्रॅक वरती जयेश, बॅटिंग साठी संदेश बागराव. पहिलाच बॉल हवेत आणि विकेट कीपर बॉलच्या खाली पोहोचलेत. पहिल्याच बॉल वरती मोठी सफलता. बिग फिश कॉट इन द ट्रॅप. फर्स्ट बॉल गोल्डन डक की शिकार. जिस खिलाड़ी ने मैं कहूँगा कोंडिशर प्रीमियर लीग होगी, दहिवले प्रीमियर लीग होगी, मैन ऑफ द सीरीज का खिताब जीता है, वही बल्लेबाज संदेश बागराव पहली गेंद के ऊपर चलते बनते हुए. क्या कहोगे तुषार जी, जिस तरह से मैं कहूँगा इस मुकाबले में 54 रनों का लक्ष्य है, एक बड़ा लक्ष्य माना जाएगा 4 ओवर के मुकाबले में, और उसी अनुशंका से बल्लेबाजी करना चाहते थे. बड़ा स्ट्रोक लगाने का प्रयास, पहली गेंद के ऊपर बल्लेबाज संदेश बागराव को यहाँ से चलता बना दिया. संदेश बागराव असा खेळाडू आहे ज्याची नॅचरल ॲबिलिटी तुम्ही जर पाहिली तर मोठे फटके खेळण्याची क्षमता त्याच्याकडे आहे आणि सुरुवातीपासून अटॅक करण्याचा प्रयत्न त्याने केला, परंतु थोडासा टाइम जर घेतला असता तर कदाचित इथे धावा तो बनवू शकला असता. जरूर 2 स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज ते होते, परंतु या सामन्यामध्ये तसं चित्र पाहायला मिळालं नाही आणि स्वस्तामध्ये संदेशची विकेट या ठिकाणी आली आहे. स्वस्तामध्ये ते माघारी परतताना पाहायला मिळालेत. 12 पर मुकाबले की शुरुआत हुई है दोस्तों. 15 मिनटों में आपको ये मुकाबला 3 ओवर यहाँ से फेंकने होगी टीम ढोके. या तो जिस तरह से पार्टी लगी थी, एक खिलाड़ी अंदर लेना पड़ा टीम दहिवली को, उसी तरह से आपको भी एक खिलाड़ी चौथे ओवर के लिए सर्कल के अंदर लेना होगा. इसकी भी आपको बात ध्यान में रखनी है. आज यदि बात करेंगे बदलापुर का क्रिकेट, आज अंबरनाथ का क्रिकेट, आज आपको ज़रूर श्री मलंगगढ़ का क्रिकेट और मुरबाड का क्रिकेट भी आपको ज़रूर देखने मिलेगा. अगले मुकाबले में यदि बात करेंगे तो टीम श्री गणेश कासगांव और उनके बलराम छत्रपति संभाजीनगर मुरबाड की टीम हमें जरूर देखने मिलेगी. टॉस जीता है, टॉस गिरा था टीम कासगांव के खेमे में और यहाँ से गेंदबाजी करने का निर्णय उन्होंने लिया जरूर. दूसरी तरफ बात करेंगे बल्लेबाजी के लिए अमोल कथुरे की टीम अब रेडी होती हुई, गेंदबाज तैयार होते हुए राउंड द विकेट से. कुणाल निहारी को आप देख पा रहे हैं, बॉलर बैकड्रॉ करना चाहते थे, यहाँ से बल्ले के ऊपर गेंद आई जरूर, लेकिन सिंगल मिलेगा. सिंगल के साथ खाता खुलता हुआ टीम श्री गणेश दहिवली का. 54 रन तुषार जी बनाने इस मुकाबले में, और यहाँ से मैं कहूँगा पहली गेंद के ऊपर बल्लेबाज संदेश बागराव आउट होने के बाद कहीं ना कहीं धीमी शुरुआत होती हुई टीम दहिवली के लिए इस मैदान के अंदर. बिल्कुल, तुम्ही एकदम चांगला उल्लेख केला की सुरुवात खूप महत्त्वाची होती आणि सुरुवातीलाच खूप मोठी विकेट ढोके संघाने मिळवली आणि त्याचमुळं सामन्यामध्ये ते थोडेसे पुढे आहेत. आणखी एक बॉल जोरदार अपील पंचांकडे झाली आहे आणि धावांपासून आतापर्यंत वंचित ठेवले. जी सुरुवात संदेश बागरावला अपेक्षित होती तीच सुरुवात या ठिकाणी संपूर्ण दहिवली संघाला अपेक्षित होती, परंतु ती सुरुवात आता मिळू शकली नाहीये. पारस को हम देख पा रहे हैं, जिस तरह से मैं कहूँगा हेलीकॉप्टर उड़ाना चाहते थे, लेकिन बल्ले के ऊपर गेंद नहीं थी. जैसे ही पैरों के ऊपर गेंद टकराई, लाउड अपील हुई जरूर, लेकिन अंपायर यहाँ से सहमत नहीं थे और इसी के साथ बिंदी गेंद की समाप्ति होती हुई. जयेश, ओ बड़ा स्ट्रोक ऑन साइड पर खींचकर मारा है, डीप बैकवर्ड स्क्वायर लेग, बाउंड्री लाइन के बाहर गेंद जाएगी. पिछली गेंद के ऊपर मैं कहूंगा गेंद को पढ़ा था और यहां से गेंद को सीधा फेंक दिया बाउंड्री लाइन के बाहर. दणदणाता हुआ छक्का. 6 रन. अतिशय चांगला फटका, क्रीजच्या डेपचा अतिशय सुंदर उपयोग यावेळेस पारस देशमुखने केला आणि सुरुवात जी झाली होती तिथं आपण पाहतोय त्याचं क्रॉस करेक्शन करण्याचं काम आता मैदानावरती
पारस देखील करताना पाहायला मिळतोय. क्रीजच्या डेपचा अतिशय सुंदर उपयोग केला. बॅकफुटला जात असताना हुक केलाय आणि 6 धावा महत्वपूर्ण हा षटकार होता त्यांच्यासाठी. यंगस्टर खिलाड़ी के कंधों के ऊपर अब जिम्मेदारी देते हुए और यंगस्टर खिलाड़ी यहाँ से बखूबी से ये जिम्मेदारी निभाते हुए छक्का आया है बल्लेबाज पार्थ के बल्ले से. अगली गेंद जयेश भोईर. हो फिर से एक बार ऑन साइड में खेला है. प्रॉपर गेंद बल्ले के ऊपर नहीं थी. इसके साथ गेंद जाते हुए मिड विकेट के क्षेत्र में खिलाड़ी है, वहां पर सिंगर मिलेगा. लेफ्टी और राइटी कॉम्बिनेशन अब मैदान के अंदर जरूर देखने मिलेगा. यही तो अच्छे खिलाड़ी की पहचान है. जिस तरह से छक्का आया, अगली गेंद के ऊपर सिंगल बटोरा, स्ट्राइक यहां से रोटेट की और अब टीम की रन संख्या सिंगल के साथ आगे बढ़ती हुई 8 रनों के ऊपर टीम की रन संख्या जाकर पहुंची है. अभी भी यदि बात करेंगे तो 46 की जरूरत है इस मुकाबले में. यंगस्टर बनाम यंगस्टर ऐसा ही मुकाबला हमें देखने मिल रहा है, क्योंकि आज ढोके टीम की बात करेंगे तो रवि भोईर जैसा नामचीन खिलाड़ी, अनुभवी खिलाड़ी मैदान के अंदर नहीं है. फिर से एक बार ऑन साइड पर खींचकर मारा था. डीप में खिलाड़ी में कहूंगा भागते हुए पहुंचे अनिकेत भोईर थे, जिन्होंने कैच को यहां से लपका और बल्लेबाज कुणाल निहारे गए. अब बल्लेबाजी का अंत होता हुआ और एक बड़ी मछली जाल में फंसते हुई बैटर आउट. ज्यावेळेस तुम्ही मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करत असता राहुल सर, स्वाभाविक असतं की तुम्हाला मोठे फटके खेळावे लागतात आणि त्याच प्रयत्नामध्ये मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये कुणाल निहारे देखील बाद झालेत. आणि सुरुवात खूप महत्त्वाची असते. ज्यावेळेस तुम्ही एका मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करता, तुम्हाला पहिल्या विकेटसाठी जी भागीदारी ना ती खूप महत्त्वाची असते आणि तीच इथे मिळू शकली नाही दहिवली संघाला. आणि त्याचमुळं थोडासा बॅकफुटवरती दहिवली संघ जरूर एक षटकार आलाय पारस यांच्या बॅटमधून, परंतु पारस यांना 7 कुणाला तरी द्यावी लागेल आणि एका भागीदारी इथे बनवावी लागेल. जर तुम्ही भागीदारी बनवली तरच या सामन्यामध्ये तुम्ही पुनरागमन करू शकता, त्याशिवाय दुसरा पर्याय नाही आहे. नहीं, पारस के नाम में बहुत कुछ छुपा है. जिस तरह से पारस की हम बात करेंगे, जहाँ पर हम हाथ लगाते हैं वहाँ पर सोना होता है. सोना क्या था बल्लेबाज ने छक्का दागते हुए, लेकिन यहाँ से मैं कहूँगा कुणाल उनके साथ निभाते हुए विकेट का पतन होता हुआ टीम की रन संख्या 8 के ऊपर जरूर जाकर पहुंचे. पहले ओवर का खेल यहाँ से पूरी तरह से समाप्त होता हुआ. नए बल्लेबाज, एक भाई मैदान के बाहर कुणाल, तो दूसरे भाई मैदान के अंदर केतन निहारे. जो केतन की बात करेंगे तो सबसे ज़्यादा प्रैक्टिस करने वाले खिलाड़ी है कविदास. ओ पहली गेंद ऑन साइड में खींच कर मारने की कोशिश थी. बल्लेबाज को हम देख पा रहे हैं जीवनदान मिलता हुआ. पारस को यहां से जीवनदान मिलेगा. यहां से यदि बात करके बड़ा स्ट्रोक खेलना चाहते थे, लेकिन गेंदबाज बड़ी तेजी से पहुंचे. जयेश को हम देख पा रहे हैं, खिलाड़ी गेंद के ऊपर आए थे जरूर, लेकिन यहां से क्या छोड़ा है पारस का. क्या इसका भुगतान भुगतना पड़ेगा टीम ढोके को, तुषार जी? नक्कीच येणारी वेळ हे नक्कीच सांगून जाईल की हा सेल किती महाग पडतोय. आतापर्यंत पारस यांनी चांगली कामगिरी केली आहे आणि असं म्हणतात ना, तकदीर हमेशा बहादुरों का साथ देता है आणि तेच इथे पाहायला मिळेल का हे देखील चित्र पाहायचंय. पारस यांना एक जीवनदान जरूर मिळालंय आणि इथून त्याचा फायदा त्यांना मिळेल का ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे राहुलजी. इथून जर फायदा घेऊ शकले तर दहिवली संघाचा देखील त्याच्यामध्ये फायदा होईल. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान बदलापुरातील एक नामांकित उद्योजक म्हणून ज्यांची ओळख आहे आणि जेव्हा जेव्हा पंकज बोले असतील, आमचे निलेश कालेकर असेल, यांची मोठी स्पर्धा असते, त्यावेळेस दीपकजी कदम साहेबांचा मोलाचा वाटा असतो आणि आमचे दीपकजी कदम साहेबांचं आगमन झालं आहे. मनपूर्वक स्वागत आहे आपलं. खरं तर जेव्हा जेव्हा स्पर्धा असेल मानकीवरीची, त्यावेळेस आवर्जून दीपकजी कदम साहेब हे उपस्थित असतात आणि नेहमी त्यांचं सहकार्य असतं आणि गोल्डमॅन म्हणून त्याची ओळख आहे. मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. निलेशजी कालेकर यांना विनंती आहे की आपण सन्मानपूर्वक साहेबांना मंचावरती घेऊन जा, मुख्य व्यासपीठावरती. तुषारजी पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आहेत. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल, पुन्हा एकदा बॅट आणि बॉलमध्ये संपर्क होत नाहीये. आणखी एक डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळेल आणि मोठं लक्ष असताना तुम्हाला चांगली कामगिरी करणं गरजेचं असतं. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज आहेत. स्विच हिट करण्याचा प्रयत्न आहे आणि क्षेत्ररक्षक नाही आहेत, वॅकंट एरिया तिकडे आणि बॉल मात्र ट्रॅव्हल करेल थर्डमॅन क्षेत्रामध्ये. हा महत्वपूर्ण चौकार, 4 धावा. चौकाराने धावफलक पुढे जाईल. एकूण धावफलकावरती धावा आहेत 15 धावा धावफलकावरती आहेत. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. लक्ष मोठं आहे आणि प्रत्येक बॉलवरती आता तुम्हाला मोठा फटका खेळावा लागेल. पारस अजून देखील मैदानावरती आहे. 13 धावेंवरती ते नाबाद आहेत. खूप चांगली बॅटिंग पारस यांच्या माध्यमातून आतापर्यंत पाहायला मिळाली आहे, परंतु दुसऱ्या बाजूने देखील त्यांना साथ मिळणं गरजेचं आहे. अपील झाली आहे पंचांकडे,
परंतु अपील पंचांनी फेटाळली आहे. चांगला बॉल पाहायला मिळाला. यावेळेस डिफेन्स करण्याचा प्रयत्न पारस यांनी केला आहे, परंतु बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाही आहे. चांगला बॉल आणि त्याची झाली समाप्ती. संदेश बागराव एक्स फॅक्टर या संघाचे होते, परंतु शून्यावरती ते बाद झाल्यानंतर साहजिकच 56 धावांचा पाठलाग आहे आणि त्याचं देखील मनोवैज्ञानिक प्रेशर जो असतो, दबाव असतो, तो या ठिकाणी आलेला पाहायला मिळाला आहे. डेड बॉल यावेळेस पाहायला मिळतोय. 56 धावांचं मोठं लक्ष होतं आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना थोडीशी दमछाक या ठिकाणी दहिवली संघाची होती, कारण प्रत्येक बॉलवरती ज्यावेळेस राहुलजी ही गरज असते की तुम्हाला मोठाच फटका खेळायचा आहे, त्यावेळेस तुमच्याकडे वेगळा पर्याय उपलब्ध नसतो. शप्पल होऊन खेळण्याचा प्रयत्न याही वेळेस केलाय, परंतु यावेळेस देखील बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये आणि डॉट बॉलचं पर्सेंटेज, डॉट बॉल देखील खूप महत्वपूर्ण या षटकामध्ये डोके टीमसाठी पाहायला मिळत आहेत. नहीं, यहाँ से यदि बात करेंगे तो आप टॉप गियर के ऊपर बल्लेबाजी करनी होगी टीम दहिवली को इस मुकाबले में, क्योंकि यदि बात करेंगे गेंदें यहाँ से घटती जा रही है और रन यहाँ से पूरी तरह से रुक चुका है इस मुकाबले पे. परेश हो, इस बार फिर से एक बार शफल क्रॉस होकर खेलना चाहते थे, ऑन साइड में गेंद को उड़ाना चाहते थे, बल्ले गेंद का संपर्क नहीं था. फिर से एक बार गेंद जाते हुए विकेट कीपर के दस्तारों में बिंदी गेंद की समाप्ति होती हुई. जिस पारस ने मैं कहूंगा अच्छी बल्लेबाजी की थी इस मुकाबले में, वही पारस अब मैदान के अंदर रनों के लिए यहां से पूरी तरह से संघर्ष करते हुए 2 ओवर का खेल यहां से समाप्त हो चुका है. टीम की रन संख्या जाकर पहुंची है स्कोर कार्ड के ऊपर 15 रन स्कोरबोर्ड के ऊपर जुट चुके हैं. दोस्तों, इस मुकाबले में यदि बात करेंगे अभी भी आने वाली 12 गेंदों का खेल शेष होगा और 12 गेंदों में यदि हम बात करेंगे तो यहां से 39 रनों की जरूरत होगी. 12 गेंदे 39 रन यहां से जुटाने हैं जरूर इस मुकाबले में. अब यहां से ना चलेगा इक्का दुक्का, लगाना होगा चौका और छक्का. मोठे फटके तुम्हाला सातत्याने खेळावे लागतील. 12 बॉल 39 धावा बनू शकतात का, तर उत्तर आहे यस, बनू शकतात, परंतु केव्हा तुम्हाला प्रत्येक बॉलवरती आता मोठा फटका शोधावा लागेल. 12 बॉल आणि 39 धावेंची असणे आवश्यकता. 19.50च्या सरासरीनं 2 षटकांमध्ये धावा तुम्हाला बनवायच्यात. 12 बॉल आणि 39 धावेंची अजूनही आवश्यकता आहे. लक्ष कठीण जरूर आहे, परंतु अशक्य नाहीये. गेंदबाजी बार के ऊपर गेंदबाज ओवर नंबर 3 लेकर मैगी आते हुए मंगेश भोईर के कंधों के ऊपर जिम्मेदारी दी है. यदि बात करेंगे तो पैर में चोट है और लेकिन अपने गांव के लिए गेंदबाजी करते हुए पहली गेंद के ऊपर यहां से फिर से एक बार क्या बड़ी मछली जाल में यहां पर फंसी है, एक भी हम देखना चाहेंगे. जी हाँ, केतन निहारी को यहां से लौटना होगा. बल्लेबाज का के पारी का अंत होता बा. नवीन फलंदाज मयूर मैदानावरती दाखल झालेत. 11 बॉल 39 धावेंची आवश्यकता आहे. जागेवरून गोलंदाजी करतायत. आपल्या संघासाठी, आपल्या गावासाठी आणि गावाच्या नावासाठी. खरं तर आपण पाहतोय चांगली गोलंदाजी इथे पाहायला मिळते. गोलंदाज मंगेश यांच्या माध्यमातून इंजर्ड जरूर आहेत. हवेमध्ये बॉल कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि आली आहे सफलता. मयूर या ठिकाणी बाद होत आहेत. सोपला शॉट साठी प्रसिद्ध असणारा हा खेळाडू मयूर डेली आता आउट झालेत. केकेसी किंग म्हणून त्याची ओळख आहे. खरं तर सलामीला ते येत असतात, सर्कलची ओव्हर चांगली खेळतात, परंतु आज थोडंसं त्यांना मागे ठेवलंय आणि त्याच अनुषंगाने कुठं ना कुठं मी म्हणेन त्याचा परिणाम आता टीम दहिवलीवरती पडत असताना. आकाश राऊत यांचे खंदे समर्थक म्हणून ओळख आहे मयूर काठवले यांचे. नवीन बॅटर मैदानावरती दाखल होतो आहे लाल्या.
9 बॉलमध्ये 39 धावेंची आवश्यकता आहे. दिशा या बॉलची चुकली आहे, दंडित केला जाईल एका धावे करता, परंतु जी गती मिळायला पाहिजे होती, जी लय मिळायला पाहिजे होती देवली संघाला, ती या डावामध्ये मिळू शकली नाही. आणखी एक बॉल डॉट आणि डाव मात्र सातत्याने गडगडताना पाहायला मिळालाय. संदेश बागराव खूप महत्त्वपूर्ण विकेट जी पहिल्याच बॉलवरती मिळवली आणि त्याच अनुषंगाने या सामन्यामध्ये थोडंसं वर्चस्व गाजवलंय ढोके संघाने. आणखी एक कमालीचा बॉल, आणखी एक डॉट बॉल आहे. 8 बॉलमध्ये आता 38 धावेंची आवश्यकता आहे. 8 बॉल शिल्लक आहेत, 38 धावेंची आवश्यकता आहे. सोळा धावा धावपलकावरती आहेत 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 3 षटकांचा खेळ पूर्ण झाला आहे आणि या सामन्यामध्ये आता काय होईल शेवटच्या षटकामध्ये हे चित्र देखील पाहायचंय. सहा बॉलमध्ये 38 धावेंची आवश्यकता आहे. अविनाश फॉलिंग ट्रॅकवरती दाखल झालेत अंतिम षटकासाठी. 6 बॉलमध्ये 38 धावेंची आवश्यकता आहे. 6 बॉल 38 धावा. पहिल्याच बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये खेळाडू नव्हते, लॉंग ऑन मध्ये खेळाडू होते आणि 2 धावा लॉंग ऑफ क्षेत्रामधून या ठिकाणी प्राप्त होतील. लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह तुम्हाला पाहायला मिळाला. 2 धावा या ठिकाणी प्राप्त झाल्यात. 5 बॉलमध्ये 36 धावेंची आवश्यकता आहे. 5 बॉल शिल्लक आहेत आणि 5 बॉलमध्ये 36 धावा अजूनही बनवायच्यात. लक्ष्यापासून खूप दूरवरती आहे दहिवली संघ. पहिल्या डावामध्ये 55 धावा झाल्या आणि ज्यावेळेस लिमिटेड ओव्हरमध्ये 55 धावा बनतात त्यावेळेस तुम्हाला पहिल्या बॉलपासून अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागतं. ज्यावेळेस कमालीचं टायमिंग आहे आणि बॉल मात्र जाईल वाईडिस्ट लॉंग ऑन सीमारेषच्या पलीकडे. यावेळेस मॅक्सिमम आलाय. 6 धावा या ठिकाणी प्राप्त होतील. 4 बॉल अद्यापही शिल्लक आहेत. 4 बॉलमध्ये 30 धावेंची अजूनही आवश्यकता आहे. 24 धावा धावपलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 4 बॉलमध्ये 30 धावा अजूनही बनवायच्यात. षटकार जरूर आलाय परंतु या सामन्यावरती या षटकाराचा परिणाम होईल का या सामन्याच्या निकालावरती ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. 4 बॉल आणि 30 धावेंची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मिड विकेटचे खेळाडू स्क्वेअर लेगच्या दिशेने आलेत. 2 धावेंचा प्रयत्न इथे झालाय आणि 2 धावा पूर्ण देखील होतील. 2 धावेंच्या साह्याने धावपलक पुढे जाईल. 3 बॉलमध्ये 28 धावेंची आवश्यकता आहे. जोपर्यंत शेवटचा बॉल पडला जात नाही तोपर्यंत सामन्याचं वाकीत करणं चुकीचं आहे. पाठीमागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं मयूर ग्रुप बदलापूर गाव संघ खेळत असताना मोक्याच्या क्षणी वाईट बॉल आला होता. त्यावेळेस देखील व्हाईट बॉल आलाय. 3 बॉलमध्ये 27 धावेंची आवश्यकता आहे. 3 बॉल 27 धावा. मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना पहिल्या विकेटसाठी जी भागीदारी राहुल सर ती मात्र बनू शकली नाही आणि त्याच अनुषंगाने इथे मात्र दहिवली टीम बॅकफुटवरती पाहायला मिळाली. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल करतो. क्षेत्ररक्षक आहेत. केवळ एक सिंगल प्राप्त होईल आणि एका सिंगलने धावपलक पुढे जाताना पाहायला मिळतंय. 2 बॉल 26 धावेंची आवश्यकता आहे. मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना खरं तर पहिल्या विकेटसाठी भागीदारी महत्वाची ती बनू शकली नाहीत आणि डॉमिनेटिंग परफॉर्मन्स या सामन्यामध्ये पाहायला मिळाला ढोके संघाचा. चला टीम छत्रपती संभाजीनगर आणि त्यांच्यासोबत खासगाव आपण खेळाच्या दृष्टिकोनातून रेडी राहा. लवकरात लवकर आपण मैदानाच्या समोर येऊन थांबा. मुख्य व्यासपीठाच्या समोर विनंती आहे. बॅटचं एज लागलाय. इथे चौकार जरूर आलाय परंतु हा चौकार देखील या सामन्याच्या निकालावरती परिणाम करणार नाही. 1 बॉल आता शिल्लक आहे. थोडंसं लेझी अप्रोच क्षेत्ररक्षकाचा पाहायला मिळाला. 1 बॉलमध्ये 22 धावेंची आवश्यकता आहे.
हवेत बॉलला खेळत लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली शेवटच्या बॉलवरती सफलता आली आहे आणि 21 धावेंनी मोठा विजय मिळवलाय जय हनुमान ढोके संघाने. विजयी संघाचं अभिनंदन आणि पराभूत संघाने देखील चांगला क्रिकेट या स्पर्धेमध्ये खेळलं, त्यांचं देखील मनपूर्वक कौतुक.